नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो पात्र लाभार्थी जे महिला आहेत त्यांच्या खात्यावर काय झालेला आहे, आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थी ज्या महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो काय होणार आहे, जमा होणार आहे. मग ज्यांची KYC वगैरे केलेली आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे, त्यांच्याही खात्यावर पाठीमागचे पैसे जे स्थगित हप्ते आहेत ते काय होणार आहेत, जमा होणार आहेत. त्यांच्या खात्यावर ते पैसे पडणार आहेत. आणि ज्यांनी KYCची प्रक्रिया केली नसेल अशा शेतकऱ्यांचे अशा महिलांचे पैसे काय झालेले आहेत, स्टॉप झालेले आहेत. त्यांनी KYCची प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करा. आणि ज्यांची झाली असेल KYCची प्रक्रिया पण हप्ता पडले नसेल, समजा 1-2-3 दिवस त्याची हप्त्याची वाट पाहायची आहे, तिथून पुढं जर हप्ता पडला नाही तर असं समजून घ्यायचं की आता आपल्याला ही जी निकषाची यादी आहे त्या यादीमध्ये आपण बसत नाहीत. आणि त्यामुळं मग आपला हप्ता काय झालेला आहे, रोखलेला आहे, स्टॉप केलेला आहे. असं काय करावं लागणार आहे, समजावून घ्यावं लागणार आहे. कारण परत इथून पुढचे हप्ते येतील का नाही येतील हे परत काहीही सांगता येत नाही. कारण KYCची प्रक्रिया, एडिटिंगची प्रक्रिया करूनही जर हप्ते आपले स्टॉप झालेले असतील तर मग थोडंसं अशक्य आहे इथून पुढचे येणारे हप्ते. पण आता ज्यांचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यावर पडत आहे, जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना पाठीमागचेही हप्ते पडलेले आहेत, अशा महिलांना काय होणार आहे, तो हप्ता वर्ग केला जाणार आहे. आणि त्यामध्ये आता KYCची दुरुस्तीची तारीख ते आहे असं म्हणावं लागेल 31 मार्चपर्यंत. आणि त्यामध्ये बऱ्याच महिलांनी दुरुस्ती ही केलेली आहे. आणि दुरुस्ती करून ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत अशांनाही काय होणार आहेत, पैसे पडणार आहेत. ते कारण पात्रता निकषाच्या यादीमध्ये ते महिला बसत असतील तर 100% त्यांना काय होणार आहे, स्थगित हप्ते प्लस फेब्रुवारीचा हप्ताही त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. काहीला 2 हप्ते, काहीला 3 हप्ते असतील, काहीचा चालू हप्ता असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे हप्ते त्यांच्या खात्यावर काय होणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्वच पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या खात्यावर हे पैसे काय होणार आहे, DBT थ्रू डायरेक्ट पहिला जो हप्ता बँकेमध्ये जसं आले होते इथून पाठीमागचे हप्ते म्हणावं लागेल तशाच पद्धतीचे हे हप्ते काय होणार आहेत, येणारे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. हप्ता त्यांच्या खात्यावर पडणार आहे. पात्र लाभार्थी महिलांनी काय करायचं आहे, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC करून घ्यायची आहे. 31 मार्च हे अंतिम तारीख आहे. तिथून पुढं वाढेल का नाही वाढेल हे सांगता येत नाही. धन्यवाद.